भोकरदन पंचायत समितीत बांधला भ्रष्टाचाराचा बोकड। वर्षभरापासून पंचायत समितीत चक्रा मारून थकलो आहे। ज्यांनी पैसे दिले त्यांची कामं मंजूर झाली, मात्र माझ्याकडे पैसे नसल्यानं हक्काच्या योजनेपासून वंचित ठेवलं जात आहे व उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं आता कार्यालयातच जनावरं घेऊन ठाण मांडणार आहोत। भोकरदन पंचायत समितीमधील अनागोंदी कारभाराला कंटाळून करसगाव येथील शेतकरी आनंदा कानडे यांनी आपल्या हक्काच्या योजनेच्या मंजुरीसाठी कार्यालयातच बोकड बांधून अनोखे आंदोलन केलं आहे। तसेच सिंचन विहिरी आणि गायगोठा योजनेसाठी वर्षभरापासून पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत असल्यानं हा संताप व्यक्त केला जातो आहे। तसेच पंचायत समितीच्या उदासीन धोरणामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत गायगोठा मंजूर होत नाही तोपर्यंत बोकड कार्यालयातच बांधून ठेवण्याचा निर्धार केला आहे। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। शेतकरी कानडे यांनी यापूर्वीही 2 वेळा उपोषण केलं असून जिल्हा परिषदेतही आंदोलन केलं होतं। अगदी झाडावर चढून गळ्यात फास लावून आत्महत्येचा प्रयत्न करूनही केवळ आश्वासनच मिळाली असून आता पंचायत समितीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव गहाळ झाल्यानं अनेक शेतकऱ्यांची कामं रखडल्याचे गंभीर आरोप आता होत आहेत। दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांचे उपोषण 2 दिवसांपासून सुरूच आहे। तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी मागण्याची अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता न केल्यानं हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होती आहे, अशी माहिती भोकरदन तालुक्यातील करसगाव येथील शेतकरी आनंदा कानडे यांनी बोलताना दिली आहे। न्यूज रिपोर्टर मजहर पठाण, भोकरदन, जालना।